20 मार्चला महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला। हा सत्याग्रह फक्त पाणी पिण्यासाठी नव्हता किंवा पाण्याला स्पर्श करण्यासाठी नव्हता, तर ही मानवी हक्काची लढाई होती। मानवी मूलभूत हक्कांच्या साठी ती लढाई होती की आम्हीही या देशामध्ये राहतोय, आम्ही सुद्धा या देशाचे सुजाण नागरिक आहोत आणि मग या देशातील जी संपत्ती आहे त्या संपत्तीवर आमचाही अधिकार आहे आणि असा हा अधिकार आणि ही मानवतेची लढाई लढण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्चला महाडच्या चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला। तर त्या पाण्याला त्यांनी एकट्यांनी स्पर्श केला नाही, तर तमाम समाजातील लोक बाबासाहेब आंबेडकरांसोबत होते। हा दिवस अतिशय क्रांतिकारी दिवस आहे आणि म्हणून जे आंबेडकरवादी आहेत, जे फुले शाहू आंबेडकर विचारानं कार्यरत आहेत, जे बौद्ध धर्मीय आहेत, बौद्ध उपासक उपासिका आहेत आणि या देशामधला तमाम जो बहुजन समाज आहे की ज्या समाजासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलं, त्या तमाम बहुजन समाजाच्या लोकांनी, विशेष म्हणजे स्त्रियांनी हा क्रांती दिन अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरात हा साजरा करावा। सार्वजनिक ठिकाणी ज्यांना करता येईल, काही संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, राजकीय संघटना असतील, त्यांनी हा क्रांती दिन साजरा केला पाहिजे। कारण आपली जी येणारी पिढी आहे किंवा लहान लहान जी मुलं असतात त्या मुलांना इतिहास समजला पाहिजे, त्या मुलांना इतिहासाची जाणीव असली पाहिजे। आणि बाबासाहेबांनीच म्हटलेलं आहे की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही। आणि म्हणून आपण असे जे काही क्रांती दिवस आहेत, संघर्ष दिन आहेत, बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह पाण्यासाठी जो केला, तसंच त्यांनी काळाराम मंदिर प्रवेशही हा मानवतेच्या मूलभूत मानवतेच्या हक्काचीच ती एक समतावादी एक म्हणजे आम्हीही समतेने राहिलो पाहिजे, आम्हालाही तीच वागणूक मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी हे असे जे काही लढे आहेत ते लढे दिलेले आहेत। तर चवदार तळ्याचा सत्याग्रह येवले मुक्कामी त्यांनी धर्मांतराची केलेली घोषणा, महाडचा चवदार सत्याग्रह आणि 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची घेतलेली दीक्षा, हे दिवस आपण सर्वांनी साजरे केले पाहिजे। कारण जे लहान मुलं असतात त्यांच्या कानावरून हे शब्द जातात आणि त्यांना आपला जो काही इतिहास आहे, खरा इतिहास हा त्या मुलांना त्यांच्या मनावर बिंबवला जातो आणि म्हणून आपण हा क्रांती दिन अतिशय आनंदाने आणि एक स्मरण म्हणून साजरा केला पाहिजे असे मला वाटते। जय भीम, जय संविधान।